सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. तुम्ही रिसेंटली एक न्यूज ऐकली असेल, एक बातमी तुमच्या ऐकण्यात वाचण्यात आली असेल की भारताचा तरुण खेळाडू, कबड्डीचा राष्ट्रीय खेळाडू 22 वर्षाचा अतिशय होतकरू तरुण ज्याचा मृत्यू झाला रेबीज या आजारामुळे आणि अतिशय वाईट दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झाला. मृत्यूच्या आधीचे काही व्हिडिओज आपण इंटरनेटवर पाहिले तर ते अतिशय भयानक व्हिडिओज आहेत. आणि हा रेबीज हा आजार त्याला कसा झाला, तर रेबीज हा आजार होऊ नये यासाठी काय करायचं, रेबीज टाळण्यासाठी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत या बाबतीतच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. असा प्रकार पुन्हा कधीही होऊ नये, कोणासोबत होऊ नये यासाठी आपण काय प्रिकॉशन घ्यायची, या काय काळजी घ्यायची या संबंधी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ माहितीपूर्ण असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर रेबीज हा असा आजार आहे की कुठलाही प्राणी, कुत्राच असं नाही तर कुत्रा, मांजर, माकड असा कुठलाही पाळीव प्राणी जेव्हा एखाद्या व्यक्तीला चावतो, त्या व्यक्तीला जखम होते, त्या जखमेतून रक्त येतं, त्याच वेळेस त्या प्राण्याची लाळ माणसाच्या शरीरात जाते आणि या लाळेतून एक व्हायरस पसरतो जो रेबीज होण्यासाठी कारणीभूत असतो. आणि रेबीजचा हा जो व्हायरस असतो त्याला आपले मज्जातंतू फार लवकर त्यांच्याशी तो कनेक्शन प्रस्थापित करतो आणि त्या मज्जातंतूंद्वारे तो आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतो. रेबीजचा हा व्हायरस जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा आपल्या शरीरात एंटर करतो आणि तो मज्जातंतूंच्या मदतीने आपल्या मेंदूपर्यंत जातो. मेंदूमध्ये गेल्यानंतर 3 ते 6 आठवड्यात या रोगाची लक्षणं दिसायला लागतात. कधी कधी असंही होतं की या व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड खूप मोठा आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे तो शरीरात गेल्यापासून लक्षणं दाखवेपर्यंतचा काळ. काही केसेसमध्ये तो लगेच लक्षणं दाखवतो, परंतु काही केसेसमध्ये अगदी वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष तो कुठल्याही प्रकारची लक्षणं दाखवत नाही. तो व्हायरस शांतपणे डॉर्मंट कंडिशन मध्ये तो आपल्या मेंदूमध्ये असतो आणि त्याची लक्षणं अचानक उद्भवू शकतात आणि लक्षणं उद्भवल्यानंतर 3 ते 4 दिवसात रुग्णाचा मृत्यू होतो. त्यामुळे हा रेबीज आजार फार भयानक आहे आणि मृत्यू ही देखील अतिशय भयानक दुर्दैवी असा मृत्यू असतो. कारण मृत्यूच्या आधी माणूस कुत्र्यासारख्या हालचाली करू लागतो, कुत्र्यासारखं त्याचं वागणं होतं. या आजारालाच हायड्रोफोबिया किंवा एरोफोबिया असं देखील म्हटलं जातं. कारण रेबीज झाला की माणसाला पाण्याची भीती वाटू लागते, हवेची देखील भीती वाटू शकते. तो माणूस पाणी पित नाही, पाणी पिल्यानंतर त्याला घशात वेदना जाणवतात, त्यामुळे तो व्यक्ती पाण्याला बघायला देखील घाबरतो. ही सगळी रेबीजची लक्षणं आहेत. सुरुवातीचं रेबीजचं लक्षण म्हणजे या आजारात ताप यायला सुरुवात होते, मग डोकं दुखतं आणि नंतर कुत्र्या समान सर्व हालचाली माणूस करू लागतो आणि तेव्हा डॉक्टर समजून जातात की रेबीजचा आजार झाला आहे. आणि रेबीजचा आजार झाल्यानंतर 2 ते 3 दिवसातच माणसाचा मृत्यू होतो. तर हा आजार टाळण्यासाठी काय करायचं आहे? हा आजार टाळण्यासाठी ज्यावेळी आपल्याला कुत्र चावेल, चावणं किंवा त्याचं नख लागणं देखील धोकादायक असू शकतं. कारण या नखांवर देखील प्राण्याची लाळ लागलेली असू शकते आणि ज्यावेळी तो नखाने आपल्याला ओरखाडतो, ओरबाडतो किंवा खरचटलं जातं त्यावेळी देखील ते विषाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे कुठल्याही पाळीव प्राण्याने चावलं किंवा ओरबाडलं तर आपण हे रेबीजचं इंजेक्शन नक्कीच घ्यायला पाहिजे. कुठलीही रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही, कारण हा व्हायरस फार धोकादायक आहे, तो एखाद्याचा जीव घेऊ शकतो. तर रेबीजच्या इंजेक्शनचा डोस कसा असतो, तर पहिला डोस 0 म्हणजे 24 तासाच्या आत पहिला डोस तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यानंतर 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी आणि 21व्या दिवशी असे 5 इंजेक्शन दिले जातात. दंडावर हे इंजेक्शन दिले जातात. कुठल्याही सरकारी दवाखान्यात, महापालिकेच्या दवाखान्यात हे इंजेक्शन्स अगदी मोफत उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या क्षणी तुम्हाला कुत्रा चावतो किंवा कुत्रा ओरबाडतो, ओरखडतो त्याच क्षणी तुम्ही पटकन दवाखान्यात गेलं पाहिजे. 24 तासाच्या आत तुम्ही ते इंजेक्शन उपलब्ध केलं पाहिजे आणि ते इंजेक्शन घेतलं पाहिजे. तुम्ही म्हणाल घरातला पाळीव जो कुत्रा आहे
तो चावला, त्याने ओरखडलं तरीही इंजेक्शन घ्यायचं का? तर हो, घरातील पाळीव कुत्रा जरी चावला असेल किंवा ओरखडलं असेल, तो कुत्रा वॅक्सिनेटेड असेल, त्या कुत्र्याला तुम्ही वॅक्सिनेशन्स अँटी रेबीज दिलं असेल तरी देखील आपण इंजेक्शन देणं अगदी गरजेचं आहे. इंजेक्शन हे घेतलंच पाहिजे. कुठलीही झाडपाल्याची औषधं किंवा कोणी भाकरीतून कुत्रं चावल्यावर औषध देतं असं मी ऐकलं होतं. तर हे असले कुठलेही अघोरी प्रकार करू नका. पहिला डॉक्टरांशी संपर्क साधा, कारण हे असे अघोरी प्रकार केल्याने अनेक मृत्यू ओढवतात. ज्यावेळी जखम होईल कुत्र्याने चावल्यानंतर ती जखम पहिली डेटॉलच्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने धुवून काढा, साबणाने धुवून काढा. ती जखम स्वच्छ केल्यानंतर ती बांधू नका. त्यातून रक्त वाहत असेल तर रक्त वाहू द्या, कारण त्या रक्तासोबत शरीरात जर काही व्हायरस एंटर झाले असतील तर ते व्हायरस देखील शरीराच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे जखम आधी स्वच्छ पाण्याने, साबणाने, डेटॉलने धुवून काढा. त्याच्यावर पट्टी बांधू नका, जखम उघडी राहू द्या आणि ती जखम हळूहळू भरून येईल. ते जखम भरण्यासाठी देखील डॉक्टर अँटीबायोटिक्स देतील, ते देखील वेळेवर घ्या. काही वेळेस जर जखम जास्त असेल तर डॉक्टर इम्युनोग्लोबिन नावाचं एक इंजेक्शन देतात, जे इंजेक्शन तुमची नॅचरली प्रतिकारक क्षमता देखील वाढवते रेबीज या आजाराविरुद्ध लढण्यासाठी. त्यामुळे असं इंजेक्शन जर डॉक्टर ऍडवाइस करत असतील तर ते इंजेक्शन देखील घ्या, म्हणजे तुम्हाला रेबीज होण्याचा कुठलाही धोका राहणार नाही. कारण रेबीज हा आजार इतका भयानक आहे की या आजारात माणूस अगदी कुत्र्याप्रमाणे हालचाली करू लागतो आणि मृत्यू ओढवतो. त्यामुळे अशा रेबीजच्या बाबतीत रिस्क घेण्यात काही अर्थ नाही. ज्यावेळी तुम्हाला कुत्रा, मांजर, माकड, मुंगूस, घरातलं कुठलाही प्राणी चावेल त्यावेळी तुम्ही अँटी रेबीज ARV अँटी रेबीज वॅक्सिन घेणं अगदी कंपल्सरी आहे. त्यामुळे जरी तुम्हाला घरातलं कुत्रं, घरातला पाळीव प्राणी चावला तरी देखील इंजेक्शन नक्की घ्या. अशीच आपल्या आरोग्याची नियमित काळजी घ्या. कुठल्याही इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही यासाठी सावधान राहा. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा. ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.